ठाकरेंची सेना आणि मनसे युतीची घोषणा पुढच्या आठवड्यामध्ये होणार अशी सूत्रांची माहिती आहे। युतीची घोषणा पत्रकार परिषदेमधून करायची की भव्य मेळावा घेऊन करायची, या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरेंची सेना आणि मनसे नेत्यांची बीएमसी संदर्भात अंतिम बैठक पार पडली। येत्या 2 दिवसांमध्ये दोन्ही पक्षाच्या प्रमुखांची बैठक होणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याकडे एक से बढ़कर एक खेळाडू असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। श्रीकांत शिंदेंची टीम ऑलराऊंडर असून आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचीच टीम जिंकणार असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केलाय। कल्याण डोंबिवलीत आता आपल्याकडे एक से एक बढ़कर बॅट्समन आहेत। धोनी आहे, विराज आहे, रोहित आहे, सूर्यकुमार आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीम ऑलराऊंडर आहे, चौकार षटकार ठोकणारी आहे, विरोधकांची दांडी गुल करणारी आहे। आणि आता सचिन आलेला आहे। आता ही जी काही टीम आहे, ही टीम येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीची टीम जिंकणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये बैठक होतीये। राज्यातील सर्व महापालिका हद्दीमधील पदाधिकारी आणि नेत्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलंय। राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार का, यावर ही चर्चा होणार आहे। अजितदादा पुणे महापालिका निवडणुकीसाठी स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत। शनिवारी पक्ष कार्यालयामध्ये मुलाखती घेतल्या जाणार आहेत आणि सोमवारपर्यंत राष्ट्रवादीचं सगळं चित्र हे स्पष्ट होणार आहे। आतापर्यंत 700 जणांनी इच्छुक म्हणून अर्ज भरलेला आहे। सांगली महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा आहे। महायुतीमध्ये सन्मानाची वागणूक न मिळाल्यास निवडणूक स्वबळावर लढू असा भाजपला इशारा देण्यात आलाय। उद्या अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मिरजेमधील 16 आजी माजी नगरसेवक आणि 2 माजी महापौर राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। हे वातावरण बघितल्यानंतर ज्यांना काही वाटत होतं की राष्ट्रवादी म्हणजे काय गणिताचंच नाही, आता त्या लोकांनी तोंडात बोट घातले आणि विषय असा झालाय की आता युती करावी नाही करावी हा एक वेगळा विषय आहे। पण आता प्रत्येकाला वाटू लागलं की यांच्यावर युती करावी आपण, म्हणून तशा पद्धतीचे आम्हाला निरोप सगळीकडे येत आहेत। आता तो भाग वेगळा आहे की आमच्या आदरणीय नेत्यांच्याकडून त्या संबंधीचा धोरणात्मक निर्णय निश्चित होईल आणि मग त्यानंतर तो विषय हाताळला जाईल। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा महापौर होईल असा विश्वास व्यक्त केलाय संजय केनेकर यांनी। भाजप आमदार संजय केनेकर यांची प्रतिक्रिया आहे। भाजपचा महापौर व्हावा ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं केनेकरांनी म्हटलंय। महायुतीत जरी असलो तरी आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत। निश्चितपणे आमचा भारतीय जनता पार्टीचा जरी महापौर झाला तरी तो महायुतीच्या साह्यानेच होईल, परंतु निश्चितपणे कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा असती की 10 वर्षानंतर निवडणुका होत्या आणि आपला महापौर व्हावा, कारण आतापर्यंत आम्ही युतीतच राहिलेलो आहे। सोलापूर मनपा निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टींची मनपा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून नियुक्ती जाहीर झाली आहे। सोलापूर महापालिका भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे। मुंबई हायकोर्टाला आलेल्या धमकीच्या मेल संदर्भात आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय। आझाद मैदान पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द झाल्यात। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांचे निर्देश आहेत। सर्व सुट्ट्या रद्द करून त्यांना तत्काळ कामावर रुजू होण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश आहेत। पुढील काळामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारची सुट्टी मंजूर होणार नाही असे निर्देश आयुक्तांकडून देण्यात आले। बंडू आंदेकरच्या 2 वकिलांवर गुन्हा दाखल झालेला आहे। सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे। बंडू आंदेकरच्या घराची झडती घेताना पोलीस कारवाईमध्ये अडथळा आणण्यात आला। समर्थ पोलिसांकडून 2 वकिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, MS सोनल यांना पदोन्नती मिळालेली आहे। रेवती मोहिते मेघालय हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती झाल्यात। MS सोनल झारखंड हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती झालेल्या आहेत। न्यायमूर्ती रेवती डेरे आणि MS सोनल यांना पदोन्नती मिळालेली आहे। MS सोनल झारखंड हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची पदोन्नती झाली आहे, तर रेवती मोहिते डेरे आणि MS सोनल यांना पदोन्नती मिळालेली आहे। रेवती मोहिते मेघालय हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची पदोन्नती झाली आहे।